नमस्कार, पुन्हा आपल्या भेटीसाठी येतोय की या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अखंड महाराष्ट्रभर विठुरायाचा गद्य चालू असताना एकादशी भजन मंडळ या ठिकाणी आपल्याला चर्चगेटमध्ये यांची उपस्थिती झालेली आहे. आपण पाहून घेऊया की त्यांची काय रूपरेषा आहे. दादा, आज आषाढी एकादशी आहे. महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या वतीनं तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. आज धन्यवाद. कसं नियोजन आहे तुमचं? आमचा एकादशी प्रासादिक भजन मंडळ आहे. आज 20 वर्ष आम्ही ह्या रेल्वे सेवेमध्ये भजन करत आहोत आणि सालाप्रमाणे यावर्षी आम्ही हा उत्साह आणि आनंद आम्ही हर वर्षच करत असतो. या एकादशी सोहळ्याचा आनंद खूप आनंदाने आमचे सभासद सर्व मंडळी एकादशी प्रासादिक भजन मंडळाचे सर्व सभासद आणि माऊली मंडळी आम्ही सर्व एकजुटीने हा कार्यक्रम दररोज रेल्वेचा प्रवास करत असताना हरिनाम घेत असताना एवढ्या वर्षामध्ये अजून काय काय उपक्रम आपण केले? आम्ही उपक्रम वर्धापन दिन साजरा करतो. आम्ही त्याच्यातून माध्यमातून आम्ही लोकांचे कोणाचा काय प्रॉब्लेम असेल, कोणाचा काय सुविधा असेल तर आम्ही थोडक्यामध्ये थोडंसं त्यांना मदत सेवा म्हणून आम्ही त्याच्यातून आम्ही उपक्रम करत असतो त्यांच्या सेवेसाठी. किती सभासद आहेत आपल्याकडे? आमच्या भजन मंडळामध्ये आता सभासद 50 सभासद आहेत. आजचं नियोजन कसं असेल तुमचं? आजचं नियोजन आमचं विरारमधून आम्ही पालखी आमची चर्चगेटला स्थापन झालेली आहे. आता ह्या ठिकाणी विरारमध्ये चर्चगेटला आम्हाला इथे आम्ही पालखी आमची उभी राहील, थोडा वेळ थांबेल. त्यानंतर आमची पालखी इथून आमची पालखी परत विरारला प्रस्थान होईल, विठ्ठल रुक्माई मंदिरला प्रस्थान होईल. त्याच्यानंतर आमची पालखी विरार कारगिलनगर या ठिकाणी प्रस्थान होईल आणि मग तिथं आमची भजन सेवा होऊन आमची पालखीचं निवार होईल. रेल्वे प्रशासनाला तुम्ही कसे आभार मानाल की दरवर्षी तुम्हाला वारीला जाता येत नाही, पण रेल्वेतून तुम्हाला भजनाची परवानगी दिली आहे, तर रेल्वे प्रशासनाला सर्वप्रथम तर आम्ही रेल्वे प्रशासनाचं खूप खूप आभारी आहोत की आम्ही हर वर्षी आमचा संतसेवा सामाजिक संस्था या संस्थेमार्फत रेल्वेला लेटर दिला जातो की आम्हाला या पालखीचं नियोजन या चर्चगेट या ठिकाणी पंढरपूर वारी म्हणून आम्ही जाऊ शकत नाही, पण या ठिकाणी आम्हाला ती पंढरपूरची वारी आणि पंढरपूरचा सोहळा आम्हाला या ठिकाणी चर्चगेट ठिकाणी साजरा करण्याचा मिळतो, आम्हाला साजरा करण्याचा मिळतो. ते सर्वप्रथम आम्ही या रेल्वेचे आणि प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी दादाच्या वतीनं पाहायला गेलं तर रेल्वे प्रवासी म्हणजे आम्ही आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचू शकत नाही, पण रेल्वे प्रवासी माध्यमातून आणि रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून चर्चगेट स्थानकामध्ये आम्हाला दिंडी काढण्याची परवानगी दिली आहे. त्याच्या वतीनं सुद्धा रेल्वे प्रवाशांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. धन्यवाद.